सोशल मीडिया के दौर में सावधानी कितनी जरूरी है, इसका एक चौंकाने वाला मामला नागपुर से सामने आया है। यहाँ एक 14 साल की नाबालिग छात्रा को प्यार के जाल में फंसाकर पहले उससे निजी तस्वीरें ली गई और फिर उन्हीं तस्वीरें के जरिए उसे ब्लैकमेल कर लाखों रुपए ऐंठ लिए गए। पुलिस के मुताबिक नागपुर की रहने वाली 10वीं कक्षा की छात्रा, जिसके माता पिता दोनों नौकरी पेशा है, उसे घर वालों ने संपर्क के लिए एक मोबाइल फोन दिया था। इसी फोन का फायदा उठाकर छात्रा ने स्नैपचैट डाउनलोड किया, जहां उसकी पहचान उसके ही इलाके में रहने वाले आरोपियों से हुई। आरोपियों ने पहले छात्रा को प्यार के झांसे में लिया और उससे कुछ तस्वीरें हासिल कर ली। इसके बाद शुरू हुआ ब्लैकमेलिंग का खौफनाक खेल। आरोपी उन तस्वीरों को वायरल करने की धमकी देकर छात्रा पर घर से पैसे चुराने का दबाव बनाने लगे। घर से लगातार पैसे गायब होने पर जब माता पिता को शक हुआ और उन्होंने सख्ती से पूछताछ की, तब डेरी सहमी छात्रा ने पूरी आपबीती सुनाई। छात्रा के माता पिता की शिकायत पर हुड़केश्वर पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों के नाम हिमांशु धनेंद्र तोंद्रे उम्र 25 वर्ष और गौरव रामदास भेंडे उम्र 32 वर्ष बताए जा रहे हैं। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है और यह पता लगाने की कोशिश कर रही है कि क्या इन आरोपियों ने किसी और लड़की को भी अपना शिकार बनाया है। एक 14 वर्षीय मुलगी आपल्याकडे आलेली होती तिच्या आईवडिलांसह आणि तिने सांगितलेलं की तिच्यासोबत तिच्याच परिसरात राहणारे जे आरोपी आहेत त्या लोकांनी तिच्यासोबत चॅटिंग केली, स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून तिच्याकडे होता एक मोबाईल, त्यावरून स्नॅपचॅटवरून चॅटिंग करत होती ती आणि चॅटिंग नंतर तिला त्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तिच्याकडनं फोटोज वगैरे घेत होते ते आणि त्या फोटो तिला दाखवून वारंवार तिला ब्लॅकमेल करण्यात येत होतं आणि ब्लॅकमेल केल्यानंतर तिच्याकडनं घरून चोरून पैसे आणण्याकरिता तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। अशा तऱ्हेने तिच्याकडनं वेळोवेळी पैसे मागवण्यात आलेले होते यांच्या मार्फतीने। आणि त्यातच दुसरा जो आरोपी आहे ज्याचं नाव आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष, राहणार हुडकेश्वर नागपूर, यांनी सुद्धा त्याला ही स्केटिंगला जात असताना, पीडित मुलगी स्केटिंगला जात असताना तिच्यासोबत हात वगैरे लावून विनयभंग केलेला होता। आता खूप दिवस तिला हे टॉर्चर ती सहन करत होती, परंतु काही दिवसांपूर्वी पैशाचा घरी विषय दिसत असल्यामुळे पैसे गायब होते असं तिच्या आईवडिलांना लक्षात आल्यामुळे जेव्हा याबद्दल तिच्या आईवडिलांनी विचारणा केली त्यावेळी मुलीने घाबरून ही सगळ्या गोष्टी त्या आईवडिलांना सांगितलेल्या आहे आणि सर्व विचार करून मग ते कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यांच्या तक्रारीवरून आपण 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। आता तपास चालू आहे। आणखी याच्यामध्ये आणखी कोणी इन्वॉल्व आहे, आणखी कोणी दुसऱ्याही लोकांनी हिला चॅटिंग किंवा काही ब्लॅकमेल केलेलं आहे किंवा हिचा फायदा घेतलेला आहे पीडितेचा, याचा आपण शोध घेत आहोत। आणि त्या दोन्ही आरोपीचं नाव आहे, पहिल्या आरोपीचं नाव आहे हिमांशु धनेंद्र तोंडरे, वय 25 वर्ष, राहणार सर्वश्री नगर, पोलीस स्टेशन हुडकेश्वर। आणि दुसरा आरोपी आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष। मुलगी 14 वर्षीय आहे, ती 10वीत आहे, शाळा शिकते आहे। तिचे आई वडील नोकरीवर आहेत आणि आई पण बिझनेस करते आहे। घरी कोणीतरी कम्युनिकेशन करायला एखादा मोबाईल असावा याकरिता घरच्यांनी मोबाईल ठेवलेला होता। त्या मोबाईल थ्रू मुलींनी स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून मग ह्या गोष्टी झालेल्या आहेत। जे आरोपी यांच्या